नमस्कार, खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसन पिठातील शिमला मिरची। त्यासाठी लागणारे साहित्य: पाव किलो शिमला मिरची धुवून कापून घेतली, बेसन पीठ, जिरे, हिंग, मीठ, तेल, लाल तिखट, हळद व थोडे पाणी। आता आपण गॅस चालू करून कढईत तेल घालून घेऊ। एक चमचा तेल गरम झाले की आपण हिंग घालून घेऊ। आता आपण जिरे घालून घेऊ। जिरे तडतडले की आपण शिमला मिरची घालू। एक 2-3 मिनिट आपण तेलात परतून घेऊ। आता आपण झाकण काढून बघू आपली मिरची शिजली का। आता आपण त्यात लाल तिखट व हळद घालून घेऊ। एक 2 मिनिटं परतून घेऊ। आता आपले लाल तिखट छान तेलात परतून झाले। आपण आता बेसन पीठ घालून घेऊ। आता 2 मिनिटं आपण बेसन पीठ छान भाजून घेऊ। बेसन पीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो। आता आपले बेसन पीठ छान भाजून झाले। आपण थोडे पाणी घालून घेऊ। झाकण ठेवून आता आपण वाफवून घेऊ। आता आपण झाकण काढून बघू आपली भाजी झाली का। आता आपली भाजी झाली। गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। बेसन पिठातल्या शिमला मिरचीच्या भाजीची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।